नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 8 ऑगस्ट 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र उत्तराषाढ आहे. योग आयुष्मा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वणी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:38 ते 9:16 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:54 ते 12:32 आणि यमगंड काळ दुपारी 3:48 ते 5:26 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळ आणि हर्षल बरोबर त्रिकोणयोग करेल. शनी आणि नेपच्यून बरोबर लाभयोग करेल. बुधाबरोबर प्रतियोग करेल. आजच्या दिवशी मंगळ आणि हर्षलचा त्रिकोणयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला मंगळ आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. व्ययातील शनी नेपच्यून हा लाभयोग करणार आहे चंद्राबरोबर. याचप्रमाणे तुमच्या चतुर्थातील बुध हा चंद्राबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी षष्ठातील मंगळ आणि द्वितीयातील हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमची ऊर्जा, तुमचा कॉन्फिडन्स आणि तुमच्यातला असणारा जे पौरुषत्व आहे जबरदस्त दिसून येईल. कामाचा उरकदांड राहील. बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह असणार आहात. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. ॲप्रिसिएशनसुद्धा मिळेल वरिष्ठांकडून. याचप्रमाणे तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्यासोबतसुद्धा तुमच्या कामाचा दरारा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा समोर येऊ शकते. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात थोडंसं फिरणं वगैरे होईल. घरातल्या व्यक्तींबरोबर शाब्दिक चकमकी ओढू शकतील. येणारे 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही भरीव कामगिरी होऊ शकेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि पंचमातला मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. लाभातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. तृतीयातील वक्री बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि आजच्या दिवशी तुमच्याच राशीतला मंगळ आणि तुमच्याच राशीतला हर्षल आणि पंचमातील मंगळ हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त पाहिली जाईल आणि फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचे कल राहील. रखडलेली, अडकलेली, खोळवलेली कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल किंवा त्यामधून काहीतरी चांगला मार्ग तुम्हाला काढता येईल. त्या संदर्भात काही चांगल्या इंट्युशन किंवा अंतःप्रेरणासुद्धा जाणवते. बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. नवनवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी जरूर करू शकता. आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या संदर्भातले काही पोचपावतीसुद्धा तुम्हाला मिळू शकते. एकंदरीत तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल. काही चांगले अडकलेले दूरगामी लाभ तुमच्या प्रत्यक्ष हातात मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये सुद्धा तुमच्यातलं तेज, तुमच्यातली शक्ती, तुमच्यातला आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
व्ययातला हर्षल आणि चतुर्थातील मंगळ हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दशमातील शनी नेपच्यून बरोबर अष्टमातील चंद्र हा लाभ योग करणार आहे आणि द्वितीयातील वक्री बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी चतुर्थातील मंगळ आणि व्ययातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. अर्थात कामं त्याचा रिझल्ट्स लगेच मिळत नसला तरी कामं तुमचे पूर्ण होत आहेत हे सॅटिस्फॅक्शन तुमच्या मनात जरूर दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला काही अडकलेली कामं मार्गी लागण्याचा अनुभव येऊ शकेल. थोडंसं आजच्या दिवशी खर्चावरती नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. घरातील मंडळींबरोबर तुमचे नातेसंबंध सुद्धा सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. थोडंसं आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचा भ्रमण आहे. तृतीयातील मंगळ आणि लाभातील हर्षल याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्याच राशीतला वक्री बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील मंगळ आणि लाभातला हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार, रखडलेली अडकलेली कामं आजच्या दिवशी जरूर हाती घ्या. ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. नवीन काही चांगले इंट्युशन्स कामाच्या संदर्भातले येऊ शकतील. कामाचा ओळखसुद्धा दाणकार राहील. याचप्रमाणे जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तरीसुद्धा त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. अडकलेली कामं मार्गी लागल्याचा अनुभव येईल. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातील मंगळ आणि दशमातील हर्षल याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तुमच्या व्ययातला बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील मंगळ आणि दशमातील हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. थोडीशी धावपळ वाढल्यासारखे वाटेल. कार्यक्षेत्र संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागतील. खर्च थोडेसे होतील, काळजी घ्या. मात्र इन्कमसुद्धा मिळू शकेल. इझी मनी मिळण्याच्या संदर्भात सुद्धा आजचा दिवस तसा चांगला राहील. मात्र आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहेत. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र तृतीयोग करेल. तुमच्याच राशीतला मंगळ आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहेत. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली दिवस आहे आजचा. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्या ती सहजपणे हातावेगळं करू शकाल. नवीन जबाबदाऱ्या तुम्ही घेऊ शकाल. नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल अतिशय उत्तम अशा प्रकारचा दिवस राहील. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा तुम्हाला उत्तम दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवससुद्धा उत्तम असणार आहेत. कामाचा ओळख दाणका राहील. फिरणं वगैरे होईल. ॲक्टिव्ह तुम्ही भरपूर दिसून याल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे अंदाज बरोबर फर्स्ट दे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. व्ययातला मंगळ आणि अष्टमातील हर्षल याबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. आजच्या दिवशी व्ययातला मंगळ आणि अष्टमातला हर्षल हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही फॅमिली टाईम स्पेंड करू शकाल. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ते पूर्णत्वाला
अगदी सहजपणे जातील. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणी थोडेसे शाब्दिक चकमकी दिसून येतील. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडीशी धावपळ वाढल्यासारखी वाटेल. दिवस मात्र तुमच्यासाठी आजचा शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला हर्षल आणि लाभातला मंगळ आणि सप्तमातील हर्षल याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. भाग्यातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातला मंगळ आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. धावपळीचा राहील, धकाधकीचं राहील, दगदगीचं राहील, फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सर्वांकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमची रखडलेली थांबलेली कामं मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगले इंट्युशन्स मिळू शकतील की कशा प्रकारे तुम्हाला कामं पूर्ण करायची आहेत. भविष्याच्या संदर्भात काही नवीन कामं तुम्ही हाती घेऊ शकता जी की अचूक ठरतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. काही चांगले लाभ मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर येऊ शकते. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दमछाक थोडी जास्त झाल्यामुळे त्रास वगैरे होऊ शकेल आरोग्याच्या संदर्भात. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळ आणि षष्ठातील हर्षल आणि दशमातील मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल आणि अष्टमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या दशमातील मंगळ आणि षष्ठातील हर्षल हे सुद्धा परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी आर्थिक संदर्भातले व्यवहार अगदी तुम्ही सहजपणे करू शकाल. याचप्रमाणे त्या संदर्भातले काही रिस्कसुद्धा तुम्ही घेऊ शकाल आणि त्या पूर्णत्वाला सुद्धा अगदी व्यवस्थितपणे जाऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही चांगले लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतात. नवनवीन संकल्पना, नवीन इंट्युशन्स कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी जे की पॉझिटिव्ह असतील तुमच्या समोर येऊ शकतील. जरूर तुम्ही हाती घेऊ शकाल. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींच्या काही गरजा तुम्हाला आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला मंगळ आणि पंचमातील हर्षल याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातील वक्री बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे भाग्यातील मंगळ आणि पंचमातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी दिवस आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरकसुद्धा दान करेल. एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा आजच्या दिवशी तुम्ही स्वतःमध्ये अनुभवाल. तुम्ही मांडलेले अंदाज अचूक ठरतील. फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस काही नवीन कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकाल. कामाचा उरक दांडगा आहे. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर थोड्याफार प्रमाणात शाब्दिक चकमकी ओढू शकतील. त्याकडे थोडंसं लक्ष द्या. येणारे 2 ते 3 दिवस बऱ्याच प्रमाणात तुमचे ॲक्टिव्ह असणार आहेत. फिरणार आहात. जास्त प्रमाणात कामं होणार आहेत. कामाचा उरकसुद्धा उत्तम असणार आहेत आणि कामाच्या मध्ये सफलता किंवा सक्सेस रेटसुद्धा अतिशय चांगलाच असणार आहे. फक्त भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमचा आजचा भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातले शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभ योग करेल. चतुर्थातील हर्षल आणि अष्टमातील मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. षष्ठातील नेपच्यून बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. याचप्रमाणे अष्टमातील मंगळ आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा, धकाधकीचा, दगदगीचा दिसून येईल. मात्र
कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. अनपेक्षित सुद्धा काही कामं मार्गी लागू शकतील. थोडंसं धावपळ जास्त आल्यामुळे किंवा जास्त मेहनत करावयाला लागल्यामुळे दमछाक होऊ शकेल. त्याचा सरळ परिणाम आरोग्यावर होऊ शकेल. त्या ठिकाणी काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी टाळणं महत्त्वपूर्ण ठरेल. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो किंवा त्या संदर्भातले काही चांगले तुमचे बेतसुद्धा ठरू शकतील. अनपेक्षित काही लाभ होऊ शकतील आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता आणि ती हातावेगळी सुद्धा होऊ शकते. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. तृतीयातील हर्षल आणि सप्तमातील मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. याचप्रमाणे पंचमातील बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आजच्या दिवशी सप्तमातील मंगळ आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहार कुठल्याही प्रकारचे असो, ते रखडलेले असो किंवा सध्या चालू असो, कुठल्याही प्रकारच्या आर्थिक संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं किंवा त्या संदर्भातले निर्णय घ्यायचे असतील, आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले इंट्युशन्स आर्थिक संदर्भातले येऊ शकतील की ज्या भविष्यकालीन योजनांसाठी शुभफलदायी असतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. झटपट करणे घेतलेले निर्णय अगदी सहजपणे आणि अचूकपणे मार्गी लागू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार या सर्वांकरता आजचा दिवस अगदी शुभफलदायी असाच असणार आहे. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, शाब्दिक चकमकी, रुसवेपणा थोडासा आजच्या दिवशी दिसून येईल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम असणार आहेत. वैवाहिक जोडीदार मध्ये नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये किंवा भागीदारीच्या संदर्भात काम करत असाल, तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील किंवा त्या संदर्भातले काही चांगले जे बिझनेसेस असतील किंवा व्यवहार असतील ते तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हाती घेऊ शका. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 8 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.